नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटर पनीरची भाजी। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर वाटाणा पनीरची भाजी खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण जी पद्धत मी वापरते त्या पद्धतीने जर भाजी तुम्ही बनवली तर खूपच छान लागणार आहे। एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये भाजी बनवणार आहे इथे मी। त्यासाठी मी वाटाणे सोलून घेतलेले आहेत, 1 वाटी वाटाणे सोलून घेतलेले आहेत आणि 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे आणि 3 टोमॅटोही चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो घेताना एकदम लाल लाल कलर असेल असे टोमॅटो घ्यायचे आहेत। त्यासोबत लसूणही सोलून घेत आहे। तर कसं असतं ना, आपण एखादी गोष्ट खूपच मनातून केली तर ती खूपच छान लागते। त्यामुळे कधीही स्वयंपाक करताना मन लावूनच स्वयंपाक करायचा। मन नसेल आपलं स्वयंपाकाचं ती वस्तूही छान होत नाही। आता इथे मी पावशेर पनीर घेतलेला आहे, पावशेर म्हणजे 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे छोटे छोटे पीसेस कट करून घेत आहे। आता मी तुम्हाला भाजी कशी बनवायची ती प्रोसेस दाखवते। त्यामध्ये मी पावशेर पनीर घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, 7 काजू घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतले आहेत, तेही लाल लाल कलरचे, आणि लसूण घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवर तवा ठेवून घेऊया। तव्यावरती तेल घालून आपण पनीर छान दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। आणि जास्त लालसर करायचं नाही, एकदम नॉर्मल कलर आला पाहिजे लाल, तेवढेच पनीर आपण भाजून घेणार आहे। अशा प्रकारे तव्यावरती पनीर घालून पनीर हे दोन्ही साईडने चांगले भाजून घेणार आहे। हे पहा, असा कलर आला पाहिजे। त्यानंतर हे पनीर आपण कोमट पाण्यामध्ये घालणार आहे। हे पहा, जास्त गरम पाणी केलेलं नाही, आपलं बोट सहन करेल एवढंच पाणी गरम पाहिजे। असं कोमट पाण्यामध्ये पनीर घातल्याने पनीर सॉफ्ट राहतं, जास्त कडक होत नाही आणि भाजीमध्ये लवकर शिजतं। आता कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 छोटी वेलची, 1 मोठी वेलची आणि 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। आणि हा सर्व खडे मसाला तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर घालूया चिरून घेतलेला कांदा, आणि कांदाही छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की त्यामध्ये घालूया टोमॅटो, आणि टोमॅटोही छान परतून घेऊया। टोमॅटो छान परतला की त्यामध्ये घालूया लसूण आणि काजू घालून घेऊया आणि सर्व हा मसाला छान टोमॅटो मऊ होतपर्यंत परतून घेऊया। मसाला छान परतलेला आहे, आता काढून घेऊया, थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला वाटून घेऊया। मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व मसाला छान बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचा आहे। आता गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 3 मोठे चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट आणि शाही पनीर मसाला घातलेला आहे मी। आणि सर्व मसाला व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर घालूया जे आपण वाटून घेतलं होतं मसाल्याचं, ते घालून घेऊया। आणि हा सर्व मसाला जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घेऊया। हे पहा, कसं मसाल्याला तेल सुटलं आहे। या मसाला छान परतण्यासाठी मी त्यामध्ये एक्स्ट्राचं थोडं पाणीही घातलेलं आहे। मसाला छान शिजतोय तोपर्यंत मी वाटाणेही शिजायला घातलेले आहे। वाटाणे फक्त 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। हे पहा, मसाला कसा तेल
वेगळं यायला लागलेलं आहे मसाल्याला. आता त्यामध्ये घालूया उकडलेले वाटाणे आणि पनीर आणि सर्व भाजी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ. तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता. हे पहा किती छान तयार झालेली आहे. त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिट मी शिजवून घेतलेले आहे. हे पहा कशी मटर पनीरला छान तरी आलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.